हनुमान चालीसा घर में पढ़ो ना, किसी को किसका विरोध है। किसी के मकान पे जाके हनुमान चालीसा पढ़ने की ज़रूरत नहीं। आपके खुद के मकान में जाके बैठ के हनुमान, अगर आप हनुमान के भक्त हैं तो आपके घर में जाके पढ़िए, मंदिर में जाके हनुमान चालीसा पढ़िए। वो किसी के दूसरे के मकान पे जाकर या दूसरे के कोई धार्मिक स्थल पे जाके कोई हनुमान चालीसा क्या आप हमेशा पढ़ते हैं क्या? तो सवाल ऐसा है कि आपको हनुमान चालीसा पढ़ना है तो बेशक अपने घर में पढ़िए, आपके मंदिर में जाके पढ़िए, उसको किसका विरोध है। पर किसी के सामने जाके कुछ करना है तो मुझे लगता है कि इसका हेतु स्पष्ट नहीं, इसमें धार्मिक जो भावनाएं हैं उनको उकसाना है, ऐसा मुझे लगता है। तौर पर मैं तो यही तो बोल रहा हूँ कि देश के सामने ऐसी कई चीज़ें हैं जिसकी प्राथमिकता बहुत आवश्यकता है। और जैसे रोज़गार की बात है, रोज़गार निर्मित के बारे में जो भी कोई चीज़ें कही गई थी उसको अमल में लाना ज़रूरी है। महंगाई आप देख रहे हैं कि पेट्रोल, डीजल, एलपीजी, इसकी भी दाम जो बढ़ गए, उसकी भी कई समस्याएं हैं। तो मैं समझता हूँ आम आदमी का ध्यान उससे हटाकर ऐसी कोई चीज़ों पे हम मतलब केंद्रित कर रहे हैं जिसका कोई आम आदमी के जीवन से उसका कोई सीधा ताल्लुकात नहीं है। राजनीतिक फ़ायदे के लिए कोई चीज़ उठाकर लोगों को डाइवर्ट करना, ये एक राजनीतिक पहलू है जो कोई इस्तेमाल किया जा रहा है। केंद्र सरकार के पास में रिसोर्सेज बहुत ज़्यादा है, वो स्पेयर कर सकते हैं। एक्साइज ड्यूटी है जो निश्चित तौर पर बहुत ज़्यादा है, उसको भी कम किया जा सकता है। राज्य का के पास पहले रिसोर्सेज की कमतरता है। राज्य का जो हिस्सा जो आना चाहिए सीजीएसटी का, वो भी वक्त पे नहीं आता है। तो राज्य की जो अपनी समस्याएं हैं उसको हल करना राज्य की प्राथमिकता है। पेट्रोल, डीजल, एलपीजी, ये सब केंद्र के सरकार के दायरे में आते हैं और केंद्र सरकार के रिसोर्सेज बहुत ज़्यादा है, उसमें से वो निश्चित राहत दे सकते हैं। सरकार के ऊपर बोझा डालना उचित नाही आहे। डायलॉग असला पाहिजे, लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे, डायलॉग असला पाहिजे। अनेक वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे। आमचे पूर्वज म्हणजे आमचे वडील, अनेक मातब्बर मंडळी याही जिल्ह्यातली आम्ही त्यांना पाहिलेलं आहे। सभागृहात विरोधकांनाही पाहिलेलं आहे। एक संवाद राहायचा, एक सभागृहामध्ये कटुता, सभागृहाच्या चर्चेपुरती राहायची एखादी गोष्ट, पण सभागृहाच्या बाहेर पक्ष विरहित एकमेकांशी संवाद राहायचा, डायलॉग राहायचा। आणि मला वाटतं ते एक वातावरण महाराष्ट्रामध्ये टिकवणं हे आम्ही थोडी एक दुसऱ्याचे दुश्मन आहोत, विरोधक जर राजकीय विरोधक आहोत पण एकमेकाचे आम्ही दुश्मन नाही आहोत, ते मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे। वो अच्छे दिन थे मैं कहूँगा जब मैं वही नहीं कहूँगा, एक ज़माने में अटल बिहारी वाजपेयी और राजीव गांधी के जो ताल्लुकात थे, वो कई किस्से लोगों के सामने हैं। राष्ट्रीय स्तर पर भी जो एक दूसरे के विरोध में रह चुके फॉर्मर प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट उन दिनों के राजीव गांधी प्रधानमंत्री थे, अटल बिहारी वाजपेयी लीडर ऑफ अपोजिशन थे। उस वक्त के कई किस्से अगर आप देखेंगे तो एक दूसरे से बिल्कुल हाउस में तो ज़रूर एक दूसरे का विरोध रहता था, पर जहाँ तक व्यक्तिगत बात रहती थी, एक डायलॉग था, एक संवाद था। तो मैं किसी को मैं बोल रहा हूँ कि हर तरफ से जो उसको सीज़ फायर करना चाहिए, मैं कहूँगा ना, जो चल रहा है सामने से अपोजिशन भी अपनी एक मर्यादाओं में रहकर कुछ बातें करती है तो कोई दिक्कत नहीं है। व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करके फिर करने के बाद सामने से भी उसका रिएक्शन तो आना स्वाभाविक है। तो मैं कहता ये माहौल जो है वो उचित नहीं है। त्या काही प्रशांत किशोर हे कुठल्या एका पक्षामध्ये राहिलेले नाहीत, त्यांनी अनेक पक्षांना मार्गदर्शन केलेलं आहे। इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हातखंडा आहे, नाकारताच येणार नाही। काँग्रेसलाही त्यांची मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती, पण ठीक आहे, काही गोष्टी कदाचित पटल्या नसतील आमच्या नेतृत्वाला आणि म्हणून ते अंतिम होऊ शकलो नाही। पण कालच आमच्या नेतृत्वाने सांगितलं की आमचे दरवाजे खुले आहे चर्चेला, आम्हाला चांगली लोक या क्षेत्रामधले असतील तर त्यांच्याशी डायलॉग करायला आवडेलच, तसं काही गैर नाही आहे। साधारण 2.5 वर्षानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे, कारण की मध्यंतरी कोविडमुळे काही बंधनं होती। देवदर्शन मंदिरंसुद्धा लॉकडाऊनमध्ये देवाचं दर्शनसुद्धा जवळपास बंदच होतं, अनेक अडचणी होत्या आणि त्यामुळे कोविडच्या कालावधीमध्ये येणं झालं नाही तर मी शिर्डीला दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो। आणि म्हणून आता सर्व निर्बंध जवळपास शिथिल झाल्यामुळे आणि दर्शन सुरू झाल्यामुळे मी आज मुद्दामहून बाबांच्या दर्शनाला यासाठी आलेलो आहे आणि मी बाबांचा भक्त आहे आणि त्यामुळे मग इथे असो किंवा पुटुपार्थीला असो मी दर्शनाला नेहमी जात असतो। साईबाबांकडे जे सांगण्यासारखी आहे, काही खाजगी गोष्टी सांगता येत नाही, बाबांच्या माझ्यामध्येच आहेत त्या गोष्टी, परंतु ज्या सार्वजनिक स्वरूपाच्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्राचा विकास हा गतीने होत गेला पाहिजे।
महाराष्ट्राची सगळी विघ्न ही दूर झाली पाहिजेत. मध्यंतरीच्या काळामध्ये झाली अतिवृष्टी, नुकसान, हेतून बाहेर महाराष्ट्र पडून कोविडसारख्या महाभयंकर अडचणीतून मात आपण केलेली आहे. सदैव महाराष्ट्र हा सुखरूप राहावा आणि महाराष्ट्रातल्या लोकांना उदंड आयुष्य मिळावं आणि रोगराईपासून महाराष्ट्र मुक्त व्हावा, देशमुक्त व्हावा, अशाच प्रकारची प्रार्थना मी शिर्डी बाबांच्याकडे केलेली आहे. पूर्ण असं आहे की हा गैरसमज निर्माण करून दिला जातो आहे. मला वाटतं की सगळी प्रक्रिया ही पहिल्यापेक्षा बऱ्याच वेगाने सुरू आहे. मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. अनेक प्रशासकीय विभागामध्ये त्या अशा स्वरूपाच्या आहेत. काही भाग हा महसूल विभागाकडे आहे, काही उच्च शिक्षण विभागाकडे आहे, काही सामान्य प्रशासन विभागाकडे आहे, काही न्यायालयीन प्रकरणं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातल्या कामाला आपापल्या परीने आम्ही गती देत आहोत. काही गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहेत. हॉस्टेल्स काही प्रमाणात जागा उपलब्ध झाल्यात. काही ठिकाणी आता आमचे सहकारी बाळासाहेब थोरात त्यांच्याही स्तरावर ते जागा इतरत्र सारथीसाठी देण्याकरता प्रस्ताव काही आलेले आहेत. त्यामुळे कामं ही आहेत, अधिक गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुःख वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये जे वातावरण दूषित करण्यात आलेलं आहे ते महाराष्ट्राच्या देशाचं निश्चितच हिताचं नाही आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आरोप आणि त्याला मग आरोप झाल्यावर मग प्रत्यारोप होतातच आणि त्यातून फारसं काही नाही. मला वाटतं सामान्य माणसाला याच्यात कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे किंवा स्वारस्य नाही आहे. लोकांच्या गरजा, महागाईचा प्रश्न मोठा आहे, देशात आहे, महाराष्ट्रात आहे. लोकांना जनहिताची कामं झाली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. परंतु ज्या पद्धतीने राजकीय वातावरण सातत्याने गढूळ करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे ते निश्चितच योग्य नाही आहे. आणि मी जाहीरपणाने अनेक ठिकाणी बोललेलो आहे की हा जो वॉर चालू आहे, पॉलिटिकल वॉर, हा गँग वॉर होऊ देऊ नका, अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मी बोललेलो आहे, जाहीर सभेत बोललो आहे आणि इथेसुद्धा म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा माझी हीच भूमिका राहते की आपण लोकशाही मार्गाने निवडून आलेलं हे सरकार आहे. ठीक आहे, विरोधकांना आपली भूमिका विरोध करण्याविषयी तक्रार नाही आहे, पण योग्य पद्धतीने या गोष्टी विरोध करण्याची जी पद्धत आहे ती राहिली पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एकमेकांच्या घरापर्यंत जायचा जो सुरू झाला आहे हा सगळा प्रवास, तो निश्चितच योग्य नाही, न शोभणार आहे. आणि सामान्य माणसाला याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही आहे. लोक उलट कंटाळलेले अशा प्रकारच्या सगळ्या राजकीय परिस्थितीला. कायद्यामधल्या बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत बऱ्याचशा त्या दुरुपयोग केला जातो. डिस्क्रिशनमध्ये असलेल्या ज्या काही विषय आहेत त्या बऱ्याचशा वेळेस त्याचा दुरुपयोग करून त्याचा राजकीय दृष्टीने सुद्धा वापर अनेक वेळा होतो, हे दुर्दैवाने म्हणावं लागत. त्यामुळे ही जी अस्त्र आहेत म्हणजे कायदे आहेत त्याचा गुन्हेगारांवर वापर करणं मी समजू शकतो, परंतु राजकीय विरोधकांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा वापर होणं हे निश्चितच योग्य नाही आहे, लोकशाहीला मारक आहे. वाटतं की पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सभा घेत असताना त्याच्यातून कुठले तरी सामाजिक संघर्ष निर्माण होता कामा नये, लोकांची भावना दुखवता कामा नाहीत. अशा प्रकारच्या अनेक अटी ज्या पोलिसांनी घातलेल्या योग्यच आहे. सभेला कुठे कोणी नाकारलेलं नाही आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही परवानगी देत आहोत. परंतु सभेच्या व्यासपीठाचा उपयोग हा राजकीय गोष्टीसाठी करून त्यातून सामाजिक जर त्याच्यातून काही तणाव निर्माण होत असेल तर निश्चित हे सोयीचं नाही आहे, कामाचं नाही आहे. त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात आणि ते करणं हे सरकार कधी खपून घेणार नाही.